निफाडमध्ये धक्कादायक प्रकार, पीडित महिलेला अमानुष मारहाण, आरोपींवर कडक कारवाईची मागणी. निफाड जिल्हा नाशिक येथे दिनांक 24 मार्च 2026 रोजी एका पीडित महिलेला अमानुष मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे आणि या प्रकरणी निफाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी सध्या केवळ एकाच आरोपीचा समावेश करण्यात आल्याने पीडित कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार तिला लाथाबुक्क्यांनी रॉडनी मारहाण करण्यात आली, तसेच तिचे कपडे फाटेपर्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली आणि या घटनेत तिच्या आईवडिलांनाही मारहाण करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. सध्या पीडित महिला शासकीय खासगी रुग्णालयात उपचार घेत असून या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर भीतीचं सावट निर्माण झालंय. आरोपींची नावे समाविष्ट करण्याची मागणी. पीडित महिलेने पुढील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. विठ्ठल केशव जेवघाले, बेबी केशव जेवघाले, कृष्णा केशव जेवघाले, बापू यादव बोरगुडे शेजारी. कायदेशीर मागण्या: महिलेची छेडछाड, अमानुष मारहाण प्रकरणी गुन्ह्यात वाढीव कलमे लावावीत, सर्व संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी. या संदर्भात पीडित महिला थेट नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. इशारा: जर पीडित महिलेला न्याय मिळाला नाही तर ती पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. आणि या घटनेमुळे निफाड परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तात्काळ आणि ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. प्रतिनिधी विनोद भोसले. आता आपण आहोत विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहोत. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या समाजसेविका सोनालीताई केदारे देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. ताई, आज तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी तुम्ही तुमचं निवेदन दिलं, नेमकी या निवेदनाचं कारण काय आहे? या निवेदनाचं कारण देण्याची म्हणजे आज आम्हाला इथपर्यंत येण्याची वेळ अशी आली की ह्या ताई आहे यांना यांच्या सासरच्या लोकांकडून बापू यादव गुरगुडे हा व्यक्ती यांच्याकडून एवढा छळ झाला. हा सदर व्यक्ती, हे प्रकरण जे आहे हे कुठलं आहे? हे निफाड मधलं, निफाड तालुका येतो, आंबेवाडी गाव, रामपूर आंबेवाडी गाव इथलं प्रकरण आहे. रामपूर आंबेवाडी. आणि काय नेमकी काय अन्याय होतो यांच्यावरती? ह्या ताईला सासरच्या लोकांकडून व बापू यादव गुरगुडे ह्या माणसाकडून यांचा वाला जो छळ होतो, जो यांना मारझोड होती. छळ म्हणजे कसा? यांना मारझोड केली जाते. त्याच्यानंतर मारझोड म्हणजे कशी? म्हणजे ही तिथं असताना हिला हिच्या नवऱ्याकडून किंवा हिच्या सासरच्या लोकांकडून हिला व हिच्या वडिलांना, वडील फक्त भेटीसाठी तिथं गेल्यावरती तिला व तिच्या वडिलांना तिथं मारझोड करण्यात आली. फक्त मारझोडच केली? मारझोड केली. तिचा जो त्रास होतो त्याच्यानंतर त्यांना रॉडनी मारलं. तिच्या अंगावरती अजून वळखण आहे. तिला जो मानसिक त्रास दिला त्या लोकांनी. त्याच्यानंतर जो बापू यादव आहे हा ह्या व्यक्तीची म्हणजे चौकशी झाली पाहिजे. हा का त्रास देत होता याचं कारण शोधलं पाहिजे. जर तिच्या सासरच्या घरी न नेता हा त्याच्या जमिनीवरती नेतो, तिथं तिला शेड मारून देतो, तिथं राहण्यास भाग पाडतो, तिच्यावरती नजर ठेवतो, याची पुन्हा चौकशी प्रशासनाने केली पाहिजे व याच्यावरती 354 चा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. म्हणजे बापू बोरगोडे जो इसम आहे, या इसमाने त्याच्या स्वतःच्या मालकीच्या शेतामध्ये शेड या ताईंना उभं करून दिलं होतं ना ताई? शेड दिलं होतं. त्या व्यक्तीने तुम्हाला काही दमदाटी वगैरे केली होती का? हो, इथंच राहायचं, माझंच ऐकायचं, माझ्या शेतात काम करायचं, नाही ऐकलं तर तुला मारून टाकील किंवा पाण्यामध्ये लोटून देईल पाटामध्ये. अच्छा, म्हणजे अशा धमक्या पण देत होता का? अजून फोनच्या बहाण्याने माझ्याकडे यायचा, बोलण्याचा प्रयत्न करायचा. माझ्या गालात त्याने मारले, माझ्या पायांवर त्याने पाय दिले, पोटावर पाय दिले त्याने. अच्छा, बघू शकतो या ठिकाणी आज सरकार एकीकडे लाडकी बहीण राबवतो, दुसरीकडे लाडकी बहिणीवरतीच अत्याचार करतो. आज ह्या ताई आहेत यांच्यावरती एवढा अत्याचार झालेला आहे तर त्यांना अजूनपर्यंत हा न्याय मिळाला नाही. त्यांना त्यांच्या पतीकडून, त्याच्यानंतर सासूकडून, दिराकडून किंवा दुसरा एक बापू यादव गुरगुडे म्हणून नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी सुद्धा या ताईंना व तिच्या वडिलांना मारझोड केली, तिच्यावरती अत्याचार करताय व अजूनही त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाहीये. बापू यादव गुरगुडे ह्या ताईंना त्यांनी मारझोड केली किंवा त्यांच्यावरती काहीतरी नजर ठेवली, त्यांच्यावरती अजून देखील 354 गुन्हा हा दाखल झालेला नाहीये. आम्हाला एकच सांगायचं आहे, जर ह्या बापू यादव गुरगुडेवरती व त्यांच्या जे अन्याय करणारे लोक आहेत त्यांच्यावरती जर गुन्हा दाखल झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन उभं करू व ज्या महिलांवरती अन्याय होतो, अत्याचार होतो, त्यांनी ते सहन न करणं त्यांनी त्यांच्या आईवडिलांना
सांगावं किंवा मला एक विनंती आहे आईवडिलांना का आपण आपली मुलगी जेव्हा देतो तेव्हा त्या मुलीची तुम्ही विचारपूस करत जा. ती मुलगी अन्याय सहन करते, मारझोड खाते का, तर ती फक्त आई बापांचं नको इज्जत न जाण्यासाठी आज ती संसारासाठी झडते. त्या संसारासाठी झटता झटता आज तिच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येते किंवा तिला एवढा मारझोड, तिच्यावरती अत्याचार होतो. हा अत्याचार आपल्या मुलीवरती होऊन देऊ नका. जिथं कुठं असा अन्याय होत असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधा व आम्ही त्यांच्यावरती होणारा जो अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडू व त्यांना न्याय मिळवून देऊ.